कृष्णाय वासुदेवाय हरिये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। रत्नाकरा धौतपदां हिमालय किरीटिनीं ब्रह्मराजर्षि रत्नाढ्यां वंदे भारतमातरम्। आजच्या या 3 गुरूंचा सत्कार सोहळा त्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणजे माननीय भैयासाहेब देशमुख एका मोठ्या भूमिकेतून आहे। त्यांच्या दृष्टीतून त्यांच्या विचारातून हे 3 कुलगुरू एकत्र आलेत आणि त्यांची भूमिका द्वापार युगामध्ये गोपाल कृष्णाने एकच अर्जुन चालवला। त्यांचा रथ असा आहे की त्यात अनेक अर्जुन बसले आहेत आणि ते अर्जुनाचा रथ ते हाकतायत। त्यामुळे त्यांचं या कार्यक्रमाला बघून खूप कौतुक वाटतं, त्यांचं अभिनंदन करतो। माने हेमंतजी त्या रथावरचा हनुमान आहेत, त्यामुळे जे जे काही होतं त्याची धावपळ ते करतात, त्यामुळे त्यांचे कौतुक करतो। ज्यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न आपण केला ते अमरावती विद्यापीठाचे मान्य कुलगुरू श्री मिलिंदजी बाराहाते, मान्य संदीपजी जोशी जे येऊ शकले नाही, त्यांचा मला फोन आला, त्यांना नागिण झाली, त्या वेदनेमुळे ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे त्यांचंही पण मी या ठिकाणावरून स्वागत करतो। मान्य महेंद्रजी ढोरे त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो। मान्य अविनाशजी आवलगावकर त्यांचंही अभिनंदन करतो आणि आपल्या पितृपरंपरेचा समर्थ वारसा चालवणारे आमचे अनुपजी धोत्रे त्यांचंही अभिनंदन करतो। माझ्या पाठीशी बसलेले माझ्या पाठीशी आहेत, आपल्या सगळ्यांच्या आमच्या पाठीशी आहेत, त्यामुळे त्यांचंही पण अभिनंदन करतो। ज्यांचं नाव घेतलं ते अंतःकरणात आहे आणि ज्यांचं सुटलं ते हृदयात आहेत। आणि माझ्या समोर बसलेले माता भगिनी सज्जन, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख श्रद्धेय, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचं जेव्हा आपण चिंतन करतो त्यावेळेला त्यांनी कुणाची काळजी केली असेल आणि कसे विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवले असतील याचं एक उदाहरण मला मनामध्ये येते। मराठी संस्कृत भाषेचे व्याकरणकार पाणिनी यांच्या चरित्रातली गोष्ट आहे। ते आपल्या गुरूंकडे जातात आणि त्या गुरूंची परीक्षा असते की कोणाला शिकवायचं, कोणाला ॲडमिशन द्यायची, व्हॉट इज द क्रायटेरिया। त्यावेळेला ते हात पाहत असत की कोणाच्या हातामध्ये शिक्षण रेषा आहे, ज्याच्या हातात शिक्षण रेषा आहे त्याला शिक्षण द्यायचं। आणि पाणिनी आले समोर, त्यांनी हात समोर केला, ते म्हणे तुझ्या हातावर शिक्षण रेषा नाही आहे, तुला नाही शिकवता येणार, तुला नो ॲडमिशन। आणि त्या पाणिनींनी तिथला चाकू उचलला आणि खरकन आपला हातावर ती रेष ओढली, रक्तबंबाळ हात केला, म्हणे अभी मैंने निकाली ये रेखा, अब पढ़ाओ। मला वाटतं या क्रांतीचे जनक भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहेत। ज्यांना शिक्षण नाही, ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचा धाराप्रवाह पोहोचत नाही, ज्यांना संस्कार प्राप्ती सहजरित्या होत नाही, ज्यांना पुरुषार्थाची शिकवण मिळत नाही, त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र नावाने शिक्षणाचे दार उघडे करणारा हा महर्षी हा आम्हाला सहजरित्या लाभला, तो भारताबाहेर आणि भारताच्या अन्य राज्याला लाभला नाही, इतकं आमचं स्वाभिमानी भाग्य आहे। माझे वडील प्रत्यक्ष भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या सोबत होते, राहिले, परिचित होते। मला एका प्रसंगाची आठवण होते, डीटी भाऊ बसले आहेत मागे इंगोले,
एकदा मी गीत गायन स्पर्धेकरता या शिवाजी महाविद्यालयाच्या आपल्या संस्थेच्या परिसरात आलो, शाळेत होतो. आता माझा पूर्वपरिचय असल्यामुळे काका दिसले, आजोबा चालले तिकडे, ते होते मुख्य ऑफिसमध्ये. ते आहे की नाही मला कळलं, तर मी गेलो. म्हणजे इथे कशाला आला तू? म्हटलं किती मोठं संस्था आहे तुमची आजोबा, केवढं मोठं काम आहे. भारावून गेलो होतो मी, कधी आपण एवढं पाहिलंच नव्हतं. समर्थ हायस्कूलचा विद्यार्थी, गीत गायन करायसाठी इकडे आलो. जा जा मी कामात आहे, नंतर तुला बोलवेल. आज बोलावलं. आज बोलावलं. मोठ्या माणसाचे शब्द वाया जात नाही असे निष्ठावान रत्न भाऊसाहेबांनी जमा केले की तेव्हा सांगून मोकळे झाले ते, पण ते शब्द हवेत विरले नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ती ऊर्जा, ते शब्द, तो अभिनय, तो आविर्भाव, तो कायम राहतो आणि महापुरुषांचा तर राहतोच राहतो. त्यामुळे त्याही प्रसंगाची मला आज आठवण झाली. आणि ज्यांचे सत्कार सन्मान झालेत त्यांचा माहितीपट पाहत असताना सामान्य कुटुंबातून हे रत्न उभे आले. हे आज कुलगुरू आहेत, कुणी आज अधिकार पदावर आहेत. त्यांच्या जीवनाची सुरुवात अतिशय सामान्य आहे. एखाद्या वडाचं बीज असं दिसत पण नाही, कुठून फुटलं, कुठून आलं, कुठून पडलं, कुठून उगवलं. जिथे कोणी पाणी घालत नाही अशा भिंतीवर दगडाच्या तिथे ते उगवतं. त्याचं जीवन कशाच्या भरोश्यावर चाललंय समजत नाही, पण वटवृक्ष उभा होतो, त्याला पारंब्या फुटतात. मिटा दे अपने हस्ती को अगर तू मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. आपलं यांना कुठे माहित होतं की आपण कुलगुरू बनणार आहेत. यांच्या विद्यापीठ हे माझ्या गुरुस्थानी आहेत, कारण यांच्या विद्यापीठातून मी शिकलो. माझं नाव अजून डिपार्टमेंटला पहिल्या क्रमांकावर आहे सर. हे परवाच मला एकाने फोटो पाठवला की गुरुजी तुमचं नाव मेरिटच्या पहिल्या याच्या सुवर्ण पदकात लागलेलं आहे. देशमुख सर इथे बसले आहेत. लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स मला शिकवलं. मी त्यांना नमस्कार करतो. हे बाई इथे बसले आहेत. मी त्यांचा विद्यार्थी आहे. लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्समध्ये सुवर्णपदक मिळण्यात त्यांचा आशीर्वाद आहे. ते माझ्या समोर बसले आहेत. ते शिवाजी शिक्षण संस्थेचे आहेत. मी त्यांना विसरलो नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टीची जर जाण पाहिली आपण तर मला ज्ञानेश्वरीची एक ओळी आठवते. अविनाश सर, थोरपणा परा सांडीजे. ज्ञानेश्वर माऊली म्हणते थोरपणा परा सांडीजे. मोठा माणूस जेव्हा आपलं मोठेपण विसरतो, व्युत्पत्ती आगवी विसरीजे. मला काय प्राप्त झालेलं आहे, किती अवॉर्ड्स आहे, किती पेपर पब्लिश केले आणि किती काय आहेत हे जो विसरतो, किंवा काय बक्षिसं मिळाले आहेत, कोणते अवॉर्ड्स आहेत, जो जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात. जे जगामध्ये सगळं सोडून धाकटे होतात, माझा अंतिम न्याय कोणाला द्यायचा आहे, तर आमच्या मिलिंद बाराहाते सरांचा अंतिम न्याय आहे कर्मचाऱ्यांमध्ये सर्वात अंतिम काम करणारा, शौचालय साफ करणाऱ्या त्या कर्मचाऱ्यापासून तर वर्गामध्ये कच्चा असणारा, ज्याला शिक्षण प्राप्त होत नाही किंवा घेता येत नाही पण माझ्या विद्यापीठाचा तो विद्यार्थी आहे, त्याच्यापर्यंत न्याय, शिक्षा, संस्कृती, परंपरा, पुरुषार्थ त्याला मिळाला पाहिजे याची काळजी करणारे हे कुलगुरू आहेत. म्हणून त्यांचा आज सन्मान सत्कार आहे. कारण भारताला एक परंपरा आहे. माझं तर म्हणणं आहे की विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये सर म्हणणं बंद करा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर? जो शिक्षक आहे, जो आचार्य आहे, जो अध्यापक आहे, सर म्हणजे मान्यवर, सर म्हणजे एक मोठा माणूस. शिक्षक ही माय आहे, शिक्षक हा बाप आहे, शिक्षक हा गुरु आहे. तिथे कसला मोठा माणूस, कुठला अधिकार? आईच्या पदरात जाऊन हवं ते प्राप्त करून घ्यावं, तसं शिक्षकांच्या घरी चक्रावरून त्यांच्या पाहिजे असेल ती विद्या घ्यावी. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तम धनम. विद्या भोग करी यशस्सु करी, विद्या गुरु नाम गुरु.
त्यामुळे आपल्यातली परंपरा गुरुत्वाची समोरच्या विद्यार्थ्यामध्ये टाकणं. हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ये डोक्यातले त्या डोकी होतीले, पण द्वैत न मोडिता केले आपणा सारखे अर्जुना. हा बोध करताना समर्थ शिक्षक म्हणजे भगवान गोपाल कृष्ण आणि घडणारा अर्जुन म्हणजे गीता कंठस्थ करणारा आणि ऐकणारा तो अर्जुन आहे. असं अर्जुन आणि श्रीकृष्णाचं हे नातं हे सर या याच्यात कधी बसतं. त्यामुळे IKS मध्ये हा भारतात निर्णय झाला पाहिजे असं मी पण कळवलं आहे आणि कळवणार आहे आणि आग्रह करणार आहे की भारतामध्ये शिकवणाऱ्या शेवटी काय हो, अत्युच्च जेव्हा PhD मिळतं वगैरे तेव्हा आचार्य पदवीच देतो ना आपण. मग सर आले कुठून, सर मोठा की आचार्य मोठा, याची तुलना जेव्हा होते त्यावेळेला आचार्याची श्रेष्ठता. सत्यम वद धर्मम चर स्वाध्यायान मा प्रमद, हे जे उपनिषद सांगतात की सत्याची कास धरून राहा. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव या संस्थेला आहे, ज्यांचं अन्न आपण खातो, जो आपला आत्मा म्हणून आपण समजतो, ज्याची परमश्रेष्ठी म्हणून आम्ही पूजा करतो, ज्यांचं आचरण आम्ही शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, या धर्तीवर शिवरायासारखा कोणीही झाला नाही, होणार नाही आणि असणार नाही असं भाग्यभूषण आपलं जे लाभलं आहे त्या छत्रपतींच्या ह्याच्यामध्ये सर आले कुठून. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार परंपरा ज्यांनी गुंडाळल्या त्या ब्रिटिशांचं बिरुद सर हे जर इथला शिक्षक आणि आचार्य आपल्या शिरावर जर राखत असेल तर तो छत्रपतींचा अपमान ठरतो. बरोबर आहे. पण हे बोलत कसं कोणी नाही मला समजत नाही. त्यामुळे आचार्य हे श्रेष्ठ आहे. त्या आचार्यांचा सत्कार सोहळा आज आहे आणि मला खात्री आहे की आमचे ढोरे सर, आमचे बाराहाते सर आणि आमचे आवलगावकर सर तर आद्य मराठीचे आता आमचे पहिले आद्य कुलगुरू आहेत. त्यामुळे मला वाटते की मराठी विद्यापीठामध्ये तरी जे प्राध्यापक किंवा प्रोफेसर राहतील त्यांना सर न म्हणता आचार्य म्हणण्याची परंपरा सुरू करावी असा मला त्यांचा आग्रह आहे. आज शिवाजी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था असेल रयतेकडे तिकडे, पण गुजरातचं राज्य केंद्रात आहे. त्या गुजरातला पत्नी मागण्याकरता सौराष्ट्रातून गोपाल कृष्णाला हात मागण्याकरता पत्नीसाठी कुंडिनपूरला यावं लागलं, अमरावतीत यावं लागलं. त्यामुळे गुजरातला अमरावतीपर्यंत येणं भाग आहे आणि ते त्याचं कर्तव्य आहे, कारण गुजरातची सासूरवाडी आहे. इतकंच नाही तर पहिलं प्रेमपत्र द्वापार युगातलं, एखाद्या कन्येनी आपल्या प्रियकराला प्रेमपत्र कसं लिहावं याचं ट्रेनिंग आमच्या इथूनच घ्यावं. कारण आमच्या रुक्मिणी देवीनी प्रेमपत्र सुदैव नावाच्या ब्राह्मणासोबत किंवा पुरोहितासोबत सौराष्ट्रात गुजरातला पाठवलं गोपालकृष्णाला. ही भागवतातली कहाणी आहे. त्यामुळे त्याला न्याय देण्यासाठी मला वाटतं हेही एक कारण मराठी विद्यापीठ सुरू होण्यासाठी असलं पाहिजे. असो, शिवाजी शिक्षण संस्थेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इतर शिक्षण संस्था किंवा अन्य संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्थेत फरक कोणता आहे तो फरक मी सांगतो तुम्हाला. एकदा एका लाईनीमध्ये क्रमांक 1 ते 9, 0 ते 9, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे उभे होते. इतर शिक्षण संस्था आणि शिवाजी शिक्षण संस्थेतला फरक सांगतो. काही चिरंतन संस्था आहे, काही वर्धिष्णू संस्था आहे. का यामध्ये केवळ शिकवल्या जात नाही, मनुष्य निर्माणाची धडपड होते. पहिलं तर कारण आहे श्रद्धेय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पवित्र विचारातून स्फुरण पावलेली ही संस्था आहे. त्याची गंगोत्री आमचे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख आहेत. दुसरं, या संस्थेचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी साम्राज्य स्थापन करत असताना चिरंजीवी हिंदवी साम्राज्याची शपथ आपल्या आई जिजाऊपाशी केली होती, चरणी केली होती. ती शपथ आता पूर्ण होताना या 2025 साली जेव्हा महाशक्तीशी टक्कर देणारा भारत हा आपला भगवा ध्वज हातात घेऊन उभा असतो आणि महाशक्ती म्हणून भारताचा नवे
विश्वगुरू म्हणून भारताच्या गौरवाकडे पाहण्याची प्रजेची आता जी दृष्टी झाली आहे त्यावरून छत्रपतींची प्रतिज्ञा खरी ठरणारी दिसते. मी सांगत होतो की शिवाजी शिक्षण संस्था आणि इतर संस्थांमधला फरक कोणता आहे, तर हे 0 ते 9 हे उभे होते. आता बाकी संस्थेमध्ये कसं चालतंय, 9ला वाटलं की 8 माझ्या समोर जाईल नेक्स्ट इलेक्शनमध्ये किंवा कुठल्याही वेळेला, तेव्हा माझ्या मागे यायचं नाही, बिलकुल वापस जायचं म्हणून 9नी 8च्या थोबाडीत मारली. 8 म्हणे परंपरा चांगली आहे, माझ्या मागे 7 आहे, हा 7 माझ्या पुढे जाईल म्हणून मग आपण काय हरकत आहे, यांनी मारली तर मी मारतो म्हणून 8 आणि 7च्या थोबाडीत मारली. म्हणजे बाकी संस्था हेच चालू राहतं. 7 म्हणतो की आता माझ्या मागे हा 6 आला आहे, हा नको समोरून जाऊन, म्हणून मग 7नी 6च्या थोबाडीत मारली, 7नी 6च्या थोबाडीत मारली, 6नी 5च्या मारली, 5नी 4च्या मारली, 4च्या 3च्या मारली, 3नी 2च्या मारली. मग एकाचा प्रश्न आला, म्हणे मी कोणाला मारू, मागे तर 0 आहे, मी काय करू. तिथे शिवाजी संस्था जागृत होते. तो एक म्हणतो की मी संवाद करतो शून्याशी, की यांनी तर ही परंपरा चालवली, आपण कोणती परंपरा चालवायची. 0 म्हणतो की तू माझ्या मागे राहून काय करतो, तू एकच राहशील. असं करतो, आपण दोघे एकत्र येऊ, मी तुझ्या पाठीशी उभं राहतो. आणि एकाच्या पाठीशी 0 उभा राहिला, त्याचे 10 झाले, 9च्याही पुढे सगळे चालले गेले. हा जो आदर्शवाद संस्थागत राजकारणाचा असतो, त्या संस्थेच्या राजकारणासोबत संस्थेची संस्कृती, परंपरा आणि हे सगळं चालवत असताना हा वसा आहे, हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा वसा आहे. हा ज्या श्रीमंत पाटलांची आज जयंती आहे त्यांचा वसा आहे. हा ज्यांच्या नावाने संस्था चालते त्यांचा वसा आहे. आणि दैवत म्हणून इथे विद्यार्थ्याला मानलं जातं. त्या विद्यार्थ्याच्या मनुष्य निर्मितीचा, त्याच्या आयुष्याच्या निर्मितीचा वसा हा मानणारे, जसे मावळे तयार केले तसा विद्यार्थी एक देशासाठी मावळा तयार करण्याची संकल्पनाच नव्हे, तर प्रतिज्ञा घेऊन जन्माला आलेली संस्था ही असं करते. हा इतर संस्थेतला आणि शिवाजी शिक्षण संस्थेतला फरक आहे. म्हणून ही संस्था प्रगत होते आहे. म्हणून या ठिकाणी असं संचालक मंडळ येत आहे, जे येतं ते उत्तुंग काम करतं. त्या उत्तुंग कार्याचे धनी त्याचा रथ. म्हणून मी आमच्या भैयासाहेब देशमुख साहेबांना गोपालकृष्णाची उपमा दिली की त्यांनी तर एकच अर्जुन रथात फिरवला, हे संपूर्ण संचालक मंडळाचे अर्जुन आपल्या रथामध्ये घेऊन फिरतायत आणि कुरुक्षेत्राच्या मैदानावर लढाई जिंकतायत. त्यामुळे हा सगळा यावेळेला संस्थेचाही गौरव करावा असं वाटतो. कार्यगौरव हा तर सन्माननीय अतिथींचा आहेच आहे, कारण एका विशिष्ट गुरुपरंपरेच्या शिक्षा परंपरेतून म्हणजे गुरुपरंपरेतून निर्माण झालेले हे सगळे रत्न आहेत. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असणाऱ्या आमच्या सौभाग्यवती वहिनी इथे आहेत, 2 वहिनी आहेत इथे. त्यामुळे हे आमच्या गुरुस्थानी आहे, कारण यांच्या विद्यापीठात मी शिकलो. तेही गुरुस्थानी आहेत, त्यांच्या विद्यापीठात आम्ही शिकलो, पण ते माझे भाचे पण आहेत. ढोरे सर, अनुप सर, हे इकडे पण भाचे आहेत, कारण माझ्या भाचेचे हे मित्र आहेत. तो आता सॅमसंग कंपनीमध्ये डायरेक्टर आहे. असो, सगळे परिचित आहेत. पण ज्या वेळेला आपलंच रत्न मोठं होतं, आपल्या जवळची मोठे होतात, त्यावेळेला त्यांना आपण कधी कधी समजू शकत नाही. तेव्हा जवळच्या माणसाला समजून घेण्यासाठी कधी कधी दूर जावं लागतं आणि त्रयस्थ होऊन पाहावं लागतं. तेव्हा समजतं की सूर्य किती तेजस्वी आहे, तेव्हा समजतं की चंद्र किती विशाल, व्यापक आणि शीतल आहे. मंदिराच्या देवाऱ्याच्या तिथे बसून कळसाची तुलना किंवा त्याची पारखण करता येत नाही, तिथून दूर जावं लागतं, तेव्हा कळस आणि त्यावरचा ध्वज दिसतो. तसे हे आपापल्या पदावर दूर गेलेले आहेत, पण आम्ही समजू शकतो की हे किती मोठे आहेत. त्या मोठेपणाचा गौरव आज संपन्न आम्ही करतो आहोत. आणि एवढंच नाही तर आज कृतार्थ पण वाटत आहे. शिवाजी शिक्षण संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये येताना एक प्रकारचा भाव असतो, आणि जिथे भाव तिथे देव असतो. इतर ठिकाणी बुद्धी चालते की काय बोलावं काय करावं, या ठिकाणी बुद्धी चालत नाही, कारण इकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्यासमोर काय बोलायचं. तर या ठिकाणी भाव चालतो
त्यामुळे जया अंगी जैसा भाव तैसा त्याचा अनुभव, तो अनुभव मी घेतो आहे. आज मला या ठिकाणी बोलावलं आणि या महानुभावांचा सत्कार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी करून घेतलं, त्याबद्दल माननीय भैयासाहेबांचा खूप खूप आभारी आहे. विशेषतः हेमंतजींचा पण खूप आभारी आहे. त्यांचा आग्रह होता की मी इथे यावं आणि आज माझ्या गुरुजनांची, देशमुख सरांची पण भेट दुरून का असेना झाली. त्यांचं दर्शन मला घेता आलं. मला माझं भाग्य उदयाला आलं असं वाटतं. त्यामुळे समस्त संस्थेचे आभार मानतो आणि पुनश्च सगळ्या सत्कार मूर्तींना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि शिवाजी शिक्षण संस्थेची आचंद्र सूर्यपर्यंत आयाम अशीच भरभराट होवो आणि अशा अनेक नररत्नांची निर्मिती करत करत त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य सगळ्यांच्या पदरी लाभो असा आशीर्वाद श्रीचरणी मागून माझ्या वाणीला विराम देतो. भारत माता की जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.